ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, कन्हैया व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. तर आज आम्ही चाललेलो आहे मुलुंड नाहूर येथे असलेल्या डीमार्टला आम्ही ह्यासाठी चाललेलो आहे कारण पुढच्या आठवड्यामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी काय काय नवीन साहित्य आलेलं आहे, तसंच डेकोरेशनचं सामान आलेलं आहे ते बघायचं आहे मला. आणि तसंच घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार तर घरी पाहुणेसुद्धा येणार, तर त्यांच्यासाठी थोडंफार काय नाही काहीतरी नाश्त्यासाठी सामान घ्यायचं आहे, त्यासाठी आम्ही चाललो आहे. तर चला आपण डीमार्टला जाऊया. आम्ही डीमार्टला रिक्षाने चाललेलो आहे. डीमार्ट आमच्या घरापासून 15 ते 20 मिनटाच्या अंतरावरती आहे. हा वैशालीनगरचा परिसर आहे. तर आता आपण पोचलेलो आहे डीमार्टला. हा सर्व आहे ना केक्स वगैरे ह्याचं सेक्शन आहे. तर आमच्या घरी तर कोणी खात नाही, त्यामुळे मी काही घेतलेलं नाही आहे. त्यानंतर आहे ना इथे प्युअर घी वगैरे मिळतं, पण ह्याची कॉस्ट थोडी जास्तच वाटली, त्यामुळे मी काही घेतलं नाही. मिक्स ड्रायफ्रूट्ससुद्धा होते. काही सामानांची कॉस्ट आहे ना थोडी जास्त वाटली मला, त्यामुळे मी काही सामान घेतले नाही आहे इथून. त्यानंतर इथे आंबा मोदक होते. मोदक एवढ्या लवकर घेऊन परत ते खराब होणार, त्यामुळे मी काही घेतले नाही. त्यानंतर आता आम्ही बिस्किट सेक्शनला आलेलो आहे. इथे मी मॅरीगोल्डचा मोठा फॅमिली पॅक घेतला, कारण घरी पाहुणे येणार, तसंच घरी रोज डेली चहा बिस्किट लागतंच, त्यामुळे मी हा एक पॅक घेतलेला आहे फॅमिली. त्यानंतर मी इथे हल्दीरामची बाकरवडी घेतलेली आहे. रिटेल प्राईस याची 65 होती आणि डीमार्ट प्राईस याची 55 होती. त्यानंतर इथे आहे ना सर्व चकली वगैरे सर्व होतं, पण मी जास्त घेतलं नाही कारण हे किती दिवसाचं असेल हे सुद्धा माहिती नाही आहे. त्यानंतर आम्ही ह्या सेक्शनला गेलो. इथे आहे ना गणपती डेकोरेशनचं सामान होतं सर्व. तर हे जे नवीन व्हरायटीज आता हे ना याचं यूज कशासाठी आहे ते मला पण एवढा आयडिया नाही आहे, पण ह्या दिसायला इतकं सुंदर होतं ना. ह्याच्यामध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी होत्या आणि डिझाईन तर इतक्या सुंदर होत्या ना. कदाचित ह्याच्यामध्ये आपण तो जो तुपाचा दिवा असतो ना तो लावून ठेवू शकतो कदाचित, कारण मलासुद्धा आयडिया नाही आहे की ह्याचा यूज कशासाठी होणार आहे. पण खरंच हे इतकं सुंदर होतं ना, खूप मस्त होतं. आणि ह्याच्यामध्ये डिझाईनसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. त्यानंतर इथे आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे दिवेसुद्धा होते. हा एक दिवासुद्धा मला आवडलेला. त्यानंतर मोदकचा साचासुद्धा होता. हा मोदकाचा साचा आहे. त्यानंतर इथे कुंकाचा करंडासुद्धा घेतलेला आम्ही. दिव्यांमध्ये व्हरायटी खूप छान होत्या. आणि डीमार्टला एवढी गर्दी होती की नीट म्हणजे वस्तू घेता पण येत नव्हत्या, कारण खूप गर्दी होती. रविवार असल्यामुळे तर खूप जास्त प्रमाणात गर्दी होती. त्यानंतर इथे आहे ना शुभलाभचं एक पूर्ण असं पॅकेटच होतं. ह्याची किंमत आहे ना 49 होती.
त्यानंतर गणपती बाप्पांना बसवण्यासाठी इथे पार्ट होता. मला हा खूप आवडलेला. डिझाईन वगैरे पण खूप छान होती, एकदम दिसायला पण एकदम असं मस्त आणि अट्रॅक्टिव्ह वाटत होतं ते. त्यानंतर इथे लाइटिंगचे वगैरे सर्व प्रोडक्ट्स होते. त्यानंतर इथे आहे ना आर्टिफिशियल फ्लॉवर्स होते. दिसायला एकदम छान, कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर होती या सर्वांची. पण ह्याची प्राईस आहे ना थोडी मला जास्तच वाटत होती. एवढं कॉस्टली म्हणजे खूप जास्त प्राईस होती ह्याची. पण दिसायला एवढ्या छान होत्या ना हे सर्व आर्टिफिशियल फ्लॉवर्स. खूप सुंदर होते दिसायला. इच्छा तर वाटत होती घेऊशी, पण प्राईस बघूनच विचार केला नको, राहून देत. त्यानंतर मला इथे ना ही कुर्ती खूप आवडलेली. इथे बॅग सेक्शन वगैरे होतं सर्व. बॅगची प्राईससुद्धा खूप जास्त होती, त्यामुळे काही मी घेतली नाही. त्यानंतर हा कॉईन पाऊच होता. हा पण खूप छान होता. हा मला खूप आवडलेला. 69 रुपीजला होता कॉईन पाऊच. त्यानंतर इथे लहान मुलींसाठी सर्व मेकअपचं सामान वगैरे त्यांना जे जे लागतं ते सर्व होतं. नंतर इथे मला हा नेकलेस खूप आवडलेला. याचा कलर इतका सुंदर होता, डायमंडने पूर्ण भरलेलं होतं. ही बॅग पण मला खूप आवडलेली, पण खूप कॉस्टली होती. हा छोटा पाऊचसुद्धा होता. त्यानंतर इथे सर्व टिफिन आणि वॉटर बॉटलचं सेक्शन होतं. त्यानंतर मला घरासाठी एक डस्टबिन घ्यायचं होतं, पण त्याची किंमतसुद्धा 599 होती. त्यानंतर इथे टूथब्रश ठेवण्यासाठी एक हे होतं, त्याची किंमत 39 होती. नंतर इथे प्लेट्स आणि बाउल्स होते. $199ला होते ते. आता हे 99ला 4 बाउल्स होते. त्यानंतर होम डेकोरेशनचं सुद्धा सामान होतं, पण ह्याची किंमत खूप जास्त होती. 222 रुपये किंमत होती, त्यामुळे मी काही घेतलं नाही. पण दिसायला इतकं छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत होतं ना हे पण मला खूप आवडलेलं. त्याच्यामध्ये आहे ना लाईट लावू शकत होतो आपण. बल्ब होते छोटे छोटे. हे ज्वेलरी बॉक्स होते. डीमार्टला ना एक वस्तू दिसायला इतक्या अट्रॅक्टिव्ह असतात की घ्यायची खरंच खूप इच्छा होते, परंतु त्यांची किंमत एवढी जास्त असते ना की नंतर मग ती किंमत बघूनच असं वाटतं की राहून देत नको. हे होम डेकोरेशनचं सामान होतं संपूर्ण. त्यानंतर इथे सर्व इलेक्ट्रिक्सचे सामान होते. मिक्सर, ज्यूस ग्राइंडर वगैरे होते सर्व. त्यानंतर आम्ही गेलो फ्रोझन फूडच्या सेक्शनला. इथे ना उपवासाचे साबुदाणा वडेसुद्धा होते. तर उपवासाचे साबुदाणा वडेसुद्धा होते इथे फ्रोझन केलेले. त्यानंतर आम्ही आहे ना पॅटी घेतलेली, बर्गर पॅटी. ही आहे ना घरी सर्वांना खूप आवडते.
तर ह्याची ना रिटेल प्राईस 144 होती आणि डीमार्ट प्राईस आहे ना 100 रुपीज होती. त्यानंतर इथे स्माइलीज पण होत्या मकिन्सच्या, ह्या मी घेतल्या नाही. त्यानंतर ITC मास्टर शेफचे ना चीजी कॉर्न ट्रिअँगल्स पण होते. हे मी आहे ना फर्स्ट टाइम घेतलेले आहेत. हे सुद्धा व्हेज बर्गर पॅटी होती. त्यानंतर आहे ना डीमार्टमधून बाहेर निघताच गणपती बाप्पांचं दर्शन झालं. तर आताच मी घरी आली आहे डीमार्टमधून शॉपिंग करून. तर आज आपण आहे ना डीमार्टला काय काय शॉपिंग केली ते सर्वात पहिलं बघूया. आणि मेन म्हणजे आज एवढी गर्दी होती डीमार्टला की कारण संडे सुद्धा होता आणि सर्वजण घरातलं सामान खरेदी करण्यासाठी वगैरे सर्व आलेले, त्यामुळे खूप गर्दी होती. तर डीमार्टला आज आपण काय काय खरेदी केली ते सर्वात प्रथम आपण बघूया. सगळ्यात पहिले ना मी हे घेतलेलं आहे. हे ना सुकं खोबरं वगैरे आपण खिसतो त्याची ही चाळण घेतलेली आहे. आणि ही आहे ना थोडीशी मला युनिक वाटली आणि ह्याची किंमत सुद्धा ना एकदम कमी आहे. 79 रुपयाला हे आहे. आणि तुम्ही बघू शकता हे कसं वापरू शकतो आपण ते. हे मी ओपन करून दाखवते तुम्हाला. हे पुढच्या साईडला असं आहे, आपण आहे ना इथून खोबरं वगैरे किसू शकतो. आणि सर्वात मेन म्हणजे ना खोबरं किसताना आपल्याकडे जी घरी जी चाळण असते खोबरं किसण्यासाठी, त्यासाठी ना आपल्याला खाली एक प्लेट घ्यायला लागते जेणेकरून आहे ना जे खोबरं किसतो ते त्या प्लेटमध्ये पडेल. पण ह्याचं तसं नाहीये, ह्याला ऑलरेडी पाठीमागे ना असा डब्बा दिलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये डायरेक्ट असं खोबरं किसू शकतो ह्याच्यामध्ये. तर मी सुद्धा हे ना पहिल्यांदाच बघितलेलं आणि मला हे बघताच खूप आवडलं, त्यामुळे मी हे घेतलं. तर हे बघा, हे असं आहे, हा असा डब्बा आहे प्लास्टिकचा आणि ही अशी चाळण आहे आतून आणि ह्याची किंमत आहे 79 रुपये. त्यानंतर मी आहे ना ही वॉटर बॉटल घेतली आहे, ह्याची किंमत सुद्धा 39 रुपये. त्यानंतर आहे ना मी हा मॅरीगोल्डचा बिस्किट घेतलेला आहे आणि ह्याची किंमत आहे ना ऍक्च्युली मी विसरली ह्याची किंमत काय आहे ती. 149 होती वाटतं डीमार्टचा डिस्काउंट प्राइस मध्ये. तरी मी हा पूर्ण पॅक घेतलेला आहे कारण आता सण येत आहेत आणि घरी पाहुणे तर येणारच आणि पाहुणे आले तर त्यांना काय ना काहीतरी चहा आणि नाश्ता हा द्यावाच लागणार. तर त्यासाठी मी हा पूर्ण पॅक घेतलेला आहे मॅरीगोल्डचा. त्यानंतर मी हे ना पास्ता चीज मॅक्रोनी घेतलेला आहे. याची किंमत आहे ना 35 रुपीज आहे. डीमार्टच्या प्राइस मध्ये आणि आपल्या रेग्युलर प्राइस मध्ये ना जास्तीत जास्त करून 4 ते 5 रुपयाचाच फरक असतो. एवढा पण फरक नसतो की एकदम म्हणजे कमी किमतीतच मिळेल. तर ह्याची किंमत आहे ना 35 रुपीज आहे. त्यानंतर आहे ना आमच्या घरी कुंकवाचा करंडा होताच पण खूप जुना झालेला आणि काळपट पडलेला, त्यामुळे मी हा घेतलेला आहे. ह्याची किंमत सुद्धा 59 रुपीज आहे. त्यानंतर हे आहे ना घरी मी नैवेद्य दाखवण्यासाठी देवांना ही अशी वाटी घेतलेली आहे. ही ऍक्च्युली पाणी दाखवतो ना त्यासाठी ही वाटी घेतलेली आहे आणि खूप छान आहे, सुंदर आहे आणि एकदम जड आहे अशी. आणि ह्याची किंमत आहे ना 99 रुपीज आहे. त्यानंतर मी त्यासोबतच आहे ना मी प्लेट घेतलेली आहे नैवेद्य ठेवण्यासाठी. ही प्लेट आहे ना एकदम जड आहे आणि ह्याची किंमत आहे ना 59 रुपीज आहे. त्यानंतर मी ही हल्दीरामची भाकरवडी घेतलेली आहे. ह्याची किंमत सुद्धा 65 रुपीज आहे. हे ना फ्रोझन फूड आहे. डीमार्टला जेव्हा पण आम्ही जातो ना
तेव्हा हे घेऊनच येतो, कारण आमच्या घरी हे सर्वांना खूप आवडतं आणि हे खायला सुद्धा टेस्टी असतं. आणि मेन म्हणजे आपण जे बाहेरून बर्गर वगैरे मागवतो ना, ते त्याची किंमत जास्तीत जास्त 59 किंवा जास्तीत जास्त 49 असतात. 49-59 मध्ये आपल्याला एकच बर्गर येतो. तर आपण जी ही जी पॅटी घेतो ना, त्याच्यामध्ये आपण कमीत कमी 6 ते 7 बर्गर बनवू शकतो घरी. तर ही पॅटी सुद्धा मी घेतलेली आहे. ह्याची किंमत आहे 144 याची किंमत आहे. तर त्याची डीमार्ट प्राइस ही 100 रुपीज आहे. तर 100 रुपीज मध्ये मी 7 ते 8 बर्गर घरी बनवू शकते आणि ते पण एकदम म्हणजे. त्यानंतर हे ना फ्रेंच फ्राईज घेतलेले आहे. ह्याची किंमत सुद्धा आहे ना अशी रिटेल प्राइस आहे ना ह्याची 120 आहे आणि डीमार्ट प्राइस आहे ना ह्याची 85 रुपीज होती. किती किलोचा आहे सांग, किती ग्रामचा ते पण सांग. त्यानंतर हे मी आहे ना टोमॅटो सूप आणलेलं. ह्याची प्राइस आहे ना 60 रुपीज आहे. आणि हे पॉपकॉर्न्स आणलेले ॲक्टूचे 3 वेगवेगळ्या प्रकारचे पॉपकॉर्न्स आहे. त्याची किंमत एका पाऊचची 9 रुपये होती. असे मी 3 पाऊच आणले, 3 वेगवेगळ्या फ्लेवरचे. बस, तर एवढीच खरेदी मी केलेली आहे. अजून खरेदी करायची आहे, कारण मी आहे ना घरातल्या वस्तूंची खरेदी ह्यासाठी नाही केली, कारण तिकडे कडधान्य वगैरे हे पॅक असतात आणि तिकडचे कडधान्य ना हे ना मी खूप वेळा ऑब्झर्व केलंय की डीमार्ट मधून घेतलेले जे कडधान्य आपण जेव्हा घरी यूज करतो ना, ते ना कुकरला लावल्यानंतर पटकन शिजत नाही. जेवढे दुकानातून आपण ज्या वस्तू घेतो विकत, त्यातले जे कडधान्य आपण वापरतो ना घरी, ते लवकर शिजतात. डीमार्ट मधले लवकर शिजत नाही आणि त्यातले काही प्रोडक्ट हे पॅक बंद असतात. ते आपण तिकडे जाऊन ते ओपन करून बघू शकत नाही की आतमध्ये कसे आहेत किंवा काही आहे, कीड लागले की नाही, हे सर्व आपण ओपन करू शकत नाही. त्यामुळे मी विचार केला की ते जे सामान आहे, घरातलं जे सामान लागणार आहे जेवणासाठी, ते आपण आहे ना आपल्या खाली जे रिटेल स्टोअर आहे तिकडे जाऊन भरूया. तर हे सर्व सामान आहे ना मी घरी जे पाहुणे वगैरे येतील त्यांच्यासाठी मी आणून ठेवलेलं आहे. घरी गणपतीमध्ये लहान मुलं सुद्धा येतात, तर त्यांना सुद्धा काही नाही काहीतरी खायला लागतंच घरी, तर त्यांच्यासाठी सुद्धा आणून ठेवलेले आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल जास्तीत जास्त आमचं सबस्क्राईब करा. धन्यवाद.